हॅलो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हालाही बनवायचेत का तसले कार्टून सारखे गिबली स्टाईल फोटोज? तर चला बघूयात आपण काय आहे हे. तर आजकाल तुम्ही बघतच असाल व्हॉट्सअपला, कोणाच्या इंस्टाग्राम अकाउंटला, व्हॉट्सअपचा डीपी, व्हॉट्सअपचं स्टेटस, फेसबुकचं स्टेटस, फेसबुकचा डीपी, सगळीकडे जो ट्रेंडिंग टॉपिक आहे तो म्हणजे गिबली स्टाईल इमेज. तर गिबली स्टाईल इमेज म्हणजेच काय की कार्टूनचा फोटोग्राफी. जर आपला हा जो फोटो आहे तो आपण कार्टूनमध्ये कसं दिसतोय, एखादा पिक्चर तुम्ही कुठेही काढला असेल तर त्याचंच कार्टूनमध्ये कन्वर्ट करून आपण कसे दिसतो ते पाहायचंय का तुम्हाला? त्यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोमवरती जा आणि त्यानंतर ChatGPT असे टाईप करा. त्यानंतर जे ChatGPT असेल ते सिलेक्ट करून ओपन करा, त्यावरती लॉग इन करा आणि त्याच्यानंतर खाली जो प्लस आयकॉन दिसतो त्याच्यावरती क्लिक करा. अपलोड फाईल म्हणा. अपलोड फाईल गेल्यानंतर तुम्ही गॅलरीमध्ये जाता. त्या गॅलरीमधून इमेजेस, कॅमेरा, जे काही फोल्डर असेल ना त्या फोल्डरमध्ये जाऊन जो फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ना तो सिलेक्ट करून घ्या. ज्या फोल्डरमध्ये आहे तो पहा. मी हा फोटो इथे सिलेक्टवरती क्लिक करून हा फोटो सिलेक्ट झाल्यानंतर खाली कन्वर्ट दिस इमेज इनटू अ गिबली स्टाईल असं राईट डाऊन करा. किंवा हीच जी काही कॉमेंट लाईन तुम्हाला लिहायची आहे ना ती मी डिस्क्रिप्शनवरती पण टाकते, तर ती तुम्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करा. तिथे कन्वर्ट इमेज इनटू गिबली स्टाईल सिम्पल लिहायचा आणि जो अपसाईड ॲरो दिसतोय ना तो ब्लॅक मार्कमध्ये, ब्लॅक होलमध्ये, तो त्या ॲरोवरती क्लिक करा. आणि पहा आता तुमचं हे प्रोसेसिंग होत आहे. ह्याच्यासाठी थोडा वेळ टाईम लागतो आणि थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. हे प्रोसेसिंगमध्ये आहे की हे तुमची आता ही जी इमेज आहे ना तर ते कन्वर्ट करण्यासाठी मॅक्झिमम 10 मिनिट्स लागतात किंवा मिनिमम 5 मिनिट्समध्ये पण हा इमेज जनरेट होऊ शकते. आणि ॲज इट इज तसाच मोबाईल ठेवा आणि ते झाल्यानंतर लॉग आउट पण करायला विसरू नका ChatGPTवरती. आणि शक्यतो तुम्ही तुमचा ईमेल ID आहे ना तो न्यू यूज करा लॉग इन किंवा लॉग आउटसाठी. त्यामुळे अदर क्रिडेन्शियल्स तुमचे काही होणार नाही. त्यासाठी जे काही म्हणतात ना हॅकर्स वगैरे डेटा वगैरे यूज करू शकणार नाहीत. तर त्यासाठी न्यू ईमेल ID ओपन करून न्यू लॉग इन करून न्यू ईमेल IDनं लॉग इन करून ही सगळी प्रोसेस करू शकता. तर तुम्ही बघू शकताय आता. तर किती वेळ लागतोय, 3 मिनटं, 5 मिनटं किंवा मॅक्झिमम 10 मिनटं पकडून चला. थोडा वेळ थांबा ह्या स्क्रीनवरती आणि तुम्हाला दिसेल की ही कार्टूनमध्ये फोटो कन्वर्ट झाल्यानंतर ती इमेज कशी दिसते ती. आणि नक्कीच खूप मजेशीर आहे इमेज ही आणि खूप मजेशीर आहे. तुम्ही खूप सारे फोटोज कन्वर्ट करू शकता अनलिमिटेड. तर एक हा प्रकारे जसं केलं आहे तसं सेम ॲज इट इज दुसरेही फोटो अपलोड करायचे त्या प्लसवरती जाऊन. तर पहा ही इमेज आता जनरेट होते. ओ वाव, कसली भारी जनरेट झाली पहा ही. मी माझा म्हशीसोबतचा फोटो होता पण एवढंच आहे की त्या AI ला समजलंच नाही. म्हैस काय ओरडत नव्हती, मस्त आपली गुपचूप शांत बसलेली होती माझी म्हैस आपली. पण तिनं AI ने ओरडलेली दाखवली ते ChatGPTने. एनिवेज, पण किती छान आणि कसला क्यूट फोटो आलेला आहे. मला तर खूप आवडला. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटोज असे कन्वर्ट करू शकता. आणि ही डाउनलोड इमेज करून घ्या त्या इमेजवरती क्लिक करून आणि अशा प्रकारे तुमची फाईल ही मोबाईलवरती सेव्ह झाली. पहा तुम्ही बघू शकता ती फाईल सेव्ह झालेली. तर हा ओरिजिनल फोटो आहे ज्याचा की मी गिबली स्टाईल केला. पहा ओरिजिनल फोटो आणि गिबली स्टाईल फोटोज कसे आहेत. अशा प्रकारे मी हे सर्व फोटोज कन्वर्ट केलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही पण फोटो कन्वर्ट करून पहा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.